आपण पाहत आहात जत मराठी न्यूज। दोन बहिणींपाठोपाठ लहान भावाचाही मृत्यू। एका अपघाताने बोडरे कुटुंबातील 3 चिमुकले जीव हिरावले। नीरा मोरगाव मार्गावरील भीषण अपघाताची शोकांतिका। फलटण तालुक्यासह मुरुम गावावर शोककळा। सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील मुरुम येथील बोडरे कुटुंबावर काळाने घाला घातला असून एका भीषण अपघातात 2 सख्ख्या बहिणींच्या मृत्यूनंतर आता त्यांच्या लहान भावाचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे। एकाच कुटुंबातील 3 भावंडांचा मृत्यू झाल्याने संपूर्ण मुरुम गावासह फलटण तालुका शोकसागरात बुडाला आहे। शनिवारी नीरा मोरगाव राज्य मार्गावरील चौधरवाडी फाटा येथे झालेल्या भीषण अपघातात कुमारी सेजल ज्ञानेश्वर बोडरे वय 17 व कुमारी अक्षरा ज्ञानेश्वर बोडरे वय 15 या 2 सख्ख्या बहिणींचा जागीच मृत्यू झाला होता। तर या अपघातात गंभीर जखमी झालेला त्यांचा लहान भाऊ पवन ज्ञानेश्वर बोडरे वय 12 याच्यावर पुणे येथे उपचार सुरू होते। मात्र मृत्यूशी सुरू असलेली त्याची झुंज अखेर अपयशी ठरली आणि त्याचाही दुर्दैवी मृत्यू झाला। मिळालेल्या माहितीनुसार 3 भावंडे बारामती तालुक्यातील मोर्टी येथे मामाच्या गावाला जाण्यासाठी इलेक्ट्रिक स्कूटीवरून निघाली होती। चौधरवाडी फाट्यानजीक त्यांच्या स्कूटीची समोरून येणाऱ्या आयशर टेम्पोशी जोरदार धडक झाली। या भीषण अपघातात सेजल व अक्षरा यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला होता, तर पवन गंभीर जखमी झाला होता। या हृदयद्रावक घटनेमुळे बोडरे कुटुंबाचे आयुष्य अक्षरशः उद्ध्वस्त झाले आहे। सेजल, अक्षरा आणि पवन हे तिघेही अभ्यासात हुशार, गुणी आणि सर्वांचे लाडके होते। त्यांच्या अकाली निधनाने संपूर्ण गाव सुन्न झाले असून पंचक्रोशीतून हळहळ व्यक्त होत आहे। एका क्षणात 3 निष्पाप जीव काळाच्या पडद्याआड गेल्याने मुरुम गावावर दुःखाची छाया पसरली आहे। या दुर्दैवी घटनेने प्रत्येकाचे मन हेलावून गेले असून बोडरे कुटुंबाच्या दुःखात संपूर्ण परिसर सहभागी झाला आहे। एका अपघाताने 3 लेकरे हिरावली। बोडरे कुटुंबाच्या दुःखाने अवघा फलटण तालुका हळहळला। जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।